जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजी येथे ग्रंथालय सेवांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं। सदर कार्यशाळेचे उद्घाटन आणि प्रमुख मार्गदर्शन शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सचिन कुमार बी पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी त्यांनी ग्रंथालय आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एक नवीन दृष्टिकोन या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केलं। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रंथालय सेवा अधिक प्रभावी आणि आधुनिक कशी करता येईल यावर या सत्रात विशेष भर देण्यात आला। कार्यक्रमाचं अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VR खानाज यांनी भूषवलं। त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि उपजत बुद्धी नॅचरल इंटेलिजन्स यांच्यातील फरक स्पष्ट केला। कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवनिर्मित अल्गोरिदमवर चालणारी वेगाने माहिती प्रक्रिया करणारी शक्ती आहे, तर उपजत बुद्धी ही मानवी संवेदना, अनुभव आणि विवेक यावर आधारित असते। यंत्रांकडे माहितीचं विश्लेषण करण्याची अफाट क्षमता असली तरी मानवी उपजत बुद्धीमधील सृजनशीलता आणि नैतिक निर्णय घेण्याची क्षमता ही अनन्यसाधारण ठरते असं मत व्यक्त केलं। दुसऱ्या सत्रात तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी वारणानगर येथील माननीय प्राध्यापक डॉक्टर कांतीलाल ताम्हाणे यांनी ग्रंथालयामध्ये ChatGPT आणि AI साधनांचा वापर या विषयावर तंत्रस्नेही मार्गदर्शन केलं। ग्रंथालयामध्ये या साधनांचा प्रभावी वापर करून माहिती शोधणं, वर्गीकरण करणं आणि वाचक सेवा अगदी जलद व अद्ययावत बनवता येतात। तसेच याचे प्रभावी प्रात्यक्षिकही घेण्यात आलं। शेवटच्या सत्रात सहभागी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केलं आणि त्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। अग्रणी महाविद्यालय योजना समिती समन्वयक प्राध्यापक डॉक्टर SA पौडमल यांनी प्रास्ताविक केलं, तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक डॉक्टर JB खांडेकर यांनी करून दिला। कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापक सौरभ पाटणकर यांनी केलं। विविध सत्रांचे आभार प्राध्यापक FN पटेल, प्राध्यापक PM काळे, प्राध्यापक डॉक्टर SA सय्यद आणि प्राध्यापक डॉक्टर SS चव्हाण यांनी मांडले। कार्यशाळेला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचा स्फूर्त प्रतिसाद लाभला। सदर कार्यशाळेचं नियोजन ग्रंथालय विभागातर्फे प्राध्यापक डॉक्टर JB खांडेकर यांनी केलं। कार्यशाळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहभाग लाभला। सत्यमुख प्रतिनिधी प्राध्यापक FN पटेल, इचलकरंजी। अभ्यास केलाय, ज्ञानार्जन घेतले। आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांची या ठिकाणी मला आठवण होते। तर बाळांनो, ही ज्ञानाची भूक जी आहे ती ज्ञानाची भूक माणसाला अर्थार्जन देते, उदरनिर्वाहाचं साधन देते आणि ज्ञान असेल तर लेखणी देते आणि त्या लेखणीतून माणसं आतापर्यंत कुठं गेलेत बघा। आज ग्रंथालयामध्ये जर तुम्ही बघितलं तर कित्येक लेखकांची त्या ठिकाणी पुस्तकं दिसतात आपल्याला आणि तो पुस्तकं वाचण्याचा छंद हा असावा आणि त्या छंदातून पुन्हा स्वतःकडे आणि तुमच्यातलेच विद्यार्थी असतील कविता लिहितात, छोटे छोटे लेख लिहितात आणि तुमच्यातून हे अशा प्रकारचे जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।